परभणी जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे जवळपास 447 गावांमधील 2,12,000 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालेलं आहे। जवळपास 2,40,000 शेतकरी संख्या ह्या नुकसानग्रस्त झालेली आहे। आणि आपण जर बघितलं तर हे अशा प्रकारे शेतकऱ्यांचं पीक जे आहे ते हातून गेलेलं आहे। जर इथं बघा, आता इथं तूर आहे, त्याबरोबर पलीकडं कापूस आहे आणि त्याच्या पलीकडे सोयाबीन आहे, पूर्णतः पाण्यामध्ये गेलेलं आहे। एवढ्या मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे, कारण आता येणारा काळ जो होता तो सोयाबीन काढणीचा काळ होता, कापसाला बोंड लागण्याचा काळ होता आणि अशा परिस्थितीमध्ये हे नुकसान झालंय। आपल्यासोबत या परिसरातील शेतकरी आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। भाऊ, काय नुकसान झालेलं आहे, किती मोठ्या प्रमाणावर नुकसान आहे? नुकसान तर या अतिवृष्टीमुळे भरपूर प्रमाणात सर। आपण आता नदीकाठी आहोत, नदीकाठी आता यांचं पाहिलं शेत सोयाबीन आहे, तूर आहे, सोयाबीन आहे, तूर आहे, कापूस आहे। कापसामध्ये इतकं पाणी आहे आणि याच्यात एक शासनाला आमची विनंती आहे की आता पंचनामे, ई पीक पाणी हे सगळं काही न करता सरसगट यांनी एक मदत शासनानं तात्काळ निर्माण करावी। यांनी म्हणतात ई पीक पाणी करा, इथे कोणाकडे मोबाईल नाहीत, लाईटची व्यवस्था नाही, लाईट गेलेल्या आहेत, ई पीक पाणी 72 तासात करावं, पण हे आज एवढी रांग लागलेली आहे, ज्याला कळत नाही तो त्याच्याकडे रांगेकडे जातो। त्यामुळे हे सोपस्कार पार पाडण्यापेक्षा एक डायरेक्ट एक सरसगट माफी देण्या, म्हणजे पीक विमा 25% अग्रिम तर द्यावाच लागेल आणि एक मदत म्हणून शासनानं तात्काळ कशाची वाट न पाहता देण्यात यावी। किती साधारण खर्च येतो एका एकरला सोयाबीनला, एका एकरला कापसाला, की ज्या हिशोबाने आपण ही नुकसान एक गृहीत धरू शकतो? सोयाबीनला जवळपास 12 ते 13 हजार रुपये एकरी खर्च येतो आणि कापूस आहे त्याला जवळपास 18,000 रुपये एकरी खर्च येतो। कारण आताच्या आर्थिक दृष्टिकोनातून पाहायला गेलं तर खताचे भाव वाढलेले आहेत आणि सोयाबीनच्या बियाण्याचे सुद्धा भाव वाढलेले आहेत। एक बॅग सोयाबीनची नाही म्हणलं तरी 3600 रुपये, खताची बॅग 1700 रुपयापर्यंत गेलेली आहे। आणि हा विचार जर एकंदरीत आपण कॅल्क्युलेशन केलं तर शेतकऱ्याला एकरी 17 ते 18,000 रुपये खर्च कापसाचा येतो। आणि अशा परिस्थितीमध्ये पावसाने खूप नुकसान केलेले आहे, तोंडाशी आलेला घास गेलेला आहे आणि या परिस्थितीमध्ये शेतकरी खूप आर्थिक संकटात सापडला आहे। आणि शेतकऱ्यांची एवढीच अपेक्षा आहे आमच्या की लवकरात लवकर शासनाने आम्हाला मदत द्यावी। आणि आता तर तुमचं किती नुकसान झालंय मामा? आता आपलं नुकसान म्हणजे जवळजवळ 5 एकराचं नुकसान झालंय। आता पूर्ण शेती पाण्यातच आहे, म्हणजे असं कापूस आहे, सोयाबीन आहे, तर काही असं रिकामा नाही, पूर्ण पाण्यामध्ये गेलेलं आहे। हो, तुमचं किती नुकसान आहे, किती खर्च केला होता तुम्ही? साधारण आतापर्यंत माझ्याकडे 5 एकर जमीन आहे आणि त्याच्यामध्ये जवळपास माझे 50 ते 60,000 रुपये गेलेले आहेत। आणि आता हातातोंडाशी आलेला घास, आता सोयाबीन, कापूस, सोयाबीन काढणीसाठी आलेलं आहे, पूर्ण खर्च झालेला आहे। हे सगळं असताना आता निसर्गानं असं केल्यामुळं आम्ही खूप संकटात सापडलेलो आहोत। तरी सरकारनं कशाचाही आकड्याचा घोळ न करता आम्हाला शासनानं जास्तीत जास्त मदत करावी। एकूणच जर बघायला गेलं तर शासनानं कुठेही सोपस्कार पाडण्याच्या भानगडीत पडू नये आणि थेट मदत जाहीर करावी अशी मागणी या शेतकऱ्यांची आहे। कॅमेरा पर्सन विशालसह पंकज क्षीरसागर, एबीपी माझा, परभणी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।